ही आहे बायो हायब्रिड बाईक आणि ही आहे पॅडल असिस्ट इलेक्ट्रिक सायकल। ही बाईक आणि सायकल दोन्ही इलेक्ट्रिक वर चालतात। बाईक मध्ये कोणतेही इंजिन वापरण्यात आलेले नाही, तर एक इलेक्ट्रिक बॅटरी वापरण्यात आली आहे। ताशी 50 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बाईकची बॅटरी रिचार्ज करण्यासाठी विजेची फारशी गरजही लागत नाही। सायकलची मोठी चाकं या बाईकसाठी वापरली आहेत। या बाईकचा लुकही वाऱ्याचा अडथळा टाळता येईल असा आहे। कम्फर्टेबल सीट्स, पॉवरफुल LED लाईट्स आणि हॉर्नही या बाईकला देण्यात आलाय। या बाईकसाठी ना पेट्रोल लागतं ना डिझेल, अगदी 100% प्रदूषण मुक्त अशी ही बाईक बनवली आहे आर्किटेक्ट संजय पांचाळ यांनी। WHO के रिपोर्ट के हिसाब से हम 8 टाइम्स ज़्यादा है जो एयर पोल्यूशन है, और वेहिकुलर पोल्यूशंस के कारण जो कैजुअलिटीज़ हो रही है, जो हेल्थ के ऊपर इम्पैक्ट हो रहा है, कहीं ना कहीं मुझे ऐसा लग रहा था कि एक कुछ ऐसा करना चाहिए जिससे एनवायरमेंटल बेनिफिट हो, हम अर्थ के लिए कुछ ना कुछ कर सके। लोणावळ्यातील एम्बी व्हॅली वसवताना प्रमुख आर्किटेक्ट असलेले संजय पांचाळ हे पर्यावरणाबाबत खूपच जागरूक आहेत। त्यामुळेच त्यांनी अशा प्रकारची बाईक आणि सायकल बनवली आहे। सायकलही इलेक्ट्रिकवर चालणारी बनवली आहे। जेव्हा सायकल वेगाने चालवायची असेल तेव्हा बॅटरीचा वापर करायचा आणि जेव्हा सायकल पॅडल चालवून चालवायची असेल तेव्हा बॅटरी बंद करून चालवायची अशी सोय या सायकलमध्ये करून देण्यात आली आहे। आगामी काळात त्यांना फोल्डिंग कार आणि फोल्डिंग बाईक बनवायची असून त्यासाठी त्यांनी सुरुवातही केली आहे। इसमें पेट्रोल डीजल की कोई ज़रूरत नहीं है, ये बायो हाइब्रिड है। बायो हाइब्रिड यानी या तो आप पैडल से चला सकते हो या तो इलेक्ट्रिक। तो मेजरली आपको जो डे टाइम में या जो भी मेजर आपका जो कम्यूटेशन करना है वो आप अपने इलेक्ट्रिक से कर लो। आपको सिर्फ एक अपने एक्सरसाइज करने के लिए एक ऑप्शन दिया गया है कि आप इसको कार्डियो मोड में करके एक डेली 15 मिनट या 20 मिनट्स 25 मिनट्स करें तो आप अपनी सेहत को भी एक अच्छी रख सकते हो। आता साऱ्यांनाच प्रदूषण मुक्त आणि पेट्रोल डिझेलवर न चालणारी वाहनं चालवावी लागणार आहेत। या दृष्टीने संजय पांचाळ यांनी एक पाऊल पुढे टाकलंय असंच म्हणावं लागेल। मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।